वाईड चेंडू आहे हा, अवांतर धाव देखील आहे. पार्थ यांची विकेट किपिंग आपण म्हणू शकतो की मिस झालेली आहे. तिथे एक अवांतर धाव देखील संघाला मिळवण्यात यश आलेलं आहे. पुढचा चेंडू पीएन अकॅडमी यांनी लेग साईडच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू होता. उत्तम असे क्षेत्ररक्षण, नो बॉल दिलेला आहे, लाईव्ह नो या बॉलला गेलेला आहे. पीएन अकॅडमी आपण म्हणू शकतो 2 बॉल 2 अवांतर धावा आपल्याला मिळालेल्या आहेत. टोटल 3 धावा पीएन अकॅडमी या संघाच्या खात्यामध्ये जात आहेत. विपुल बारवे उत्तम गोलंदाज आहेत. पाहूया पुढच्या चेंडूवरती काय करतात आणि हा मिस झालेला आहे. पार्थ देशमुख यांची विकेट किपिंग, कोणती धाव या चेंडूवरती आलेली नाहीये. आणि पीएन अकॅडमी कडून आदित्य प्रयत्न करतात की संघाच्या धावसंख्येमध्ये कशी वाढ होऊ शकते. विपुल यांचा पुढचा चेंडू आणि विकेट किपिंग मिस झालेली आहे. वाईड चेंडू होता. विपुल बारवे यांनी उत्तम प्रयत्न केला होता, चतुर अशी गोलंदाजी केली होती, चतुर बॉल त्यांनी टाकला होता. बॅट्समन स्टेप आउट करत होता त्यावेळी विपुल यांनी पाहून त्यांची लाईन बदलली, वाईड केला चेंडू, परंतु पार्थ देशमुख यशस्वी ठरले विकेट घेण्यामध्ये स्टंपिंगद्वारे. वाईड चेंडू, अजून एक अवांतर धाव. पुढचा चेंडू विपुल बारवे, आदित्य सामना करतील. ऑफसाईडच्या दिशेने टोलवलेला उत्तम असा शॉट, 4 धावा. आपण म्हणू शकतो की अवांतर धावा ज्या गेलेल्या आहेत त्या प्रेशर नक्कीच ऍड झाला असेल विपुलच्या डोक्यामध्ये की अवांतर धावा ज्या गेल्या होत्या त्यानंतर स्कोर दाबण्याच्या प्रयत्नामध्ये जो प्रेशर बिल्डअप झाला आणि चौक्याच्या रूपात त्याचं धावा आलेल्या आहेत. आणि पुढचा चेंडू कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता आदित्यचा, टॅप झाला बॉल आणि कव्हरच्या फिल्डरने कलेक्ट करून परत केलेला एक धाव मिळालेली आहे त्या चेंडूवरती. विपुल यांचा पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, मिडल झाला नाही हा चेंडू, मिस टाइम आपण म्हणू शकतो. आणि डिक्लेअर झोनमध्ये हा चेंडू जाऊन 1 धाव ऍड होते. 4 धावा, 4 बॉल झाले, 2 बॉल बाकी आहेत. चार बॉल 10 धावा, 4 बॉल 10 धावा. पहिले शतक मार्गस्थ आहे. लेफ्टी फलंदाज आपण बघू शकतो विपुल यांनी टाकलेला चेंडू, त्यावेळी फ्लाईट दिली नव्हती चेंडूला, ऑफसाईडच्या दिशेने लेफ्टीने चेंडू टोलवला होता. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपण म्हणू शकतो. आणि 1 धाव वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 11. शेवटचा चेंडू विपुल बारवे आपल्या संघासाठी टाकतील. रॉयल स्ट्रायकर या संघाकडून 11 धावा पहिल्या 5 चेंडूमध्ये आलेल्या आहेत. एक 4 आलेला होता त्या 3ऱ्या किंवा 4थ्या बॉलवरती. पहिले 2 चेंडू अवांतर धावांच्या रूपाने मिळाले होते. 11 धावा 5 चेंडू. पुढचा चेंडू स्टेप आउट झाला बॅट्समन, परंतु यावेळी कोणतीही चूक केलेली नाहीये, ती म्हणजे विकेट किपर पार्थ देशमुख याने. आणि विकेट मिळते या चेंडूवरती स्टंपिंगच्या रूपाने, ती म्हणजे आदित्य याची. पहिला झटका लागतोय पीएन अकॅडमी या संघाला आदित्यच्या रूपाने. विपुल बारवे यशस्वी होतोय त्याच्या शेवटच्या चेंडूमध्ये आपल्या संघासाठी एक विकेट घेऊन येण्यामध्ये. संदीप दादा कृपा करून लाईट, आपले फ्लड लाईट तुम्ही ऑन करायचे. डे नाईट मॅचेस आपण भरवलेल्या होत्या. शेवटच्या मॅचमध्ये जर तुम्ही बघाल तर मंगेश यांनी जी कामगिरी केली होती त्या कामगिरीमुळे मराठा बॉईज या संघाला पहिला विजय त्यांचा नमूद करता आला. मंगेश यांनी स्टेजशी संपर्क साधावा. तुमचा इंटरव्ह्यू एक घेण्याची विनंती मी नक्कीच करेन. लगेच आउट झालेला एक ओव्हर नाही घ्यायला पाहिजे.
पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या होते PN अकॅडमीची 11. विनायक यादव फ्लाइटेड डिलिव्हरी ऑफ साईडच्या दिशेने टोलवण्याचा हा प्रयत्न होता, थोडासा राहिला. डिक्लेअर धावा येतात त्या म्हणजे 2. जर पडद्याला लागेल हा चेंडू तरच तो चौकार आपण देणार आहोत. पडद्याच्या वरून जाणारा प्रत्येक चेंडू हा डिक्लेअर झोन मध्ये गेला असं आपण म्हणणार आहे. विनायक एक आपण म्हणू शकतो उत्तम गोलंदाज, हा देखील फ्लाइटेड डिलिव्हरी टॅप केलेला आहे. कव्हरच्या दिशेने हा मारण्याचा प्रयत्न होता. 2 धावा येत आहेत या चेंडूवरती डिक्लेअरच्या रूपाने आणि संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 15. 2 बॉल नंतर 15 PN अकॅडमी या संघाची धावसंख्या होते. विनायक खरंच खूप छान गोलंदाजी करतोय. हा चेंडू फ्लाइटेड नव्हता, व्हेरिएशन आपण म्हणू शकतो या चेंडूवरती त्यांनी केलं होतं. लो होता हा चेंडू आणि बॅट्समन नक्कीच शॉक झाला असेल. कव्हरच्या दिशेने हा चोट टोलवलेला होता. 1 धाव याच्यामध्ये आली आहे. तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव आलेली आहे आणि PN अकॅडमी या संघाची धावसंख्या 3 चेंडू नंतर होते ती म्हणजे 16. विनायक आपला 4था चेंडू घेऊन येत आहेत. साहिल स्टेप आउट केला त्यांनी. लेगच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न होता. फिल्डरच्या हातामध्ये हा चेंडू जातोय आणि 1 धाव येते. गॅप शोधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. नक्कीच PN अकॅडमी विचार करत असेल की एक चांगली स्टार्ट त्यांना मिळालेली आहे, याला ॲक्सेलरेट करून संघाची धावसंख्या जास्तीत जास्त कशी नेता येईल याकडे त्यांचा प्रयत्न असेल. ऑफ कव्हरच्या दिशेने हा टोलवलेला चेंडू आणि येतोय तो म्हणजे चौका. PN अकॅडमीने आपला ॲक्सिलरेटरवरती पाय दाबला आहे, गिअर चेंज केलेला आहे आणि उत्तम असा चौका कव्हरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. फ्लाइटेड डिलिव्हरी स्टेप आउट करून समोर मारलेला हा बॉल आणि फिल्डरकडून आपण मिसफिल्ड बघतोय. बघूया हा चौका सामन्यामध्ये काय रोल प्ले करतोय, कारण अतिततीचे सामने असतात आणि त्याच्यामध्ये मिसफिल्ड खरंच एक धोक्याचं आपण म्हणू शकतो. 25 धावा 25 2 ओव्हर नंतर संघाची PN अकॅडमी या संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 25. पुढची ओव्हर घेऊन येणार ते म्हणजे आदेश पार्थ देशमुख. चॅलेंज ओव्हर आहे, डबल होणार आहेत या षटकामध्ये आलेल्या धावा. पार्थ देशमुख आपण क्रिटिकल ओव्हर आपण म्हणू शकतो या ओव्हर या सामन्याची, कारण ज्या धावा होतील. संदीप दादा आपल्या LED फ्लड लाईट चालू करायच्या आहेत. चॅलेंज ओव्हर घेऊन येतोय तो म्हणजे पार्थ देशमुख आणि आपण म्हणू शकतो की योग्य वेळी योग्य फलंदाज स्ट्राईकवरती आहे. चॅलेंज ओव्हर आहे, धावा डबल होणार आहेत आणि साहिल स्ट्राईकवरती आहे. अतिशय आपण म्हणू शकतो की PN अकॅडमी संघाच्या दृष्टीने खरंच चांगलं साईन आहे, संकेत आहे. आपण म्हणू शकतो की बाबाजी स्ट्राईकवरती आहे. साहिल स्ट्राईक फ्लाइटेड डिलिव्हरी पार्थ देशमुख यांनी केलेलं आहे, मिसफिल्ड करतोय आणि चौका येतोय. चॅलेंज ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती चौका साहिल जोडण्यात यशस्वी होत आहेत आणि अतिशय देखील साहिल यांचा, कारण ह्यापेक्षा उत्तम असे काही नाही. चॅलेंज ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती चौका, साहिल तयार दिसत आहेत. जसं आपण म्हणत होतो की अतिशय ऑफ साईडच्या दिशेने टाकलेला हा चेंडू होता. लेग साईडला खेचून त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला आणि कनेक्ट आपण हवा तसा म्हणू शकत नाही झाला आणि 1 धाव या चेंडूवरती फक्त केवळ आलेली आहे. रोहित खेळतील. पार्थ यांचा पुढचा चेंडू चॅलेंज ओव्हरचा रिव्हर्स झालेले आहेत ते आणि जोरात मारण्याचा प्रयत्न होता
आणि चौकार मिळत आहे याची अंदाजाने बॉल टाकण्याआधीच धावसंख्या 43. 3 बॉल 43 धावसंख्या झालेली आहे पीएन अकॅडमी या संघाची. खरंच हा संघ मोठ्या धावसंख्येकडे कूच करताना दिसतोय, मोठे लक्ष ठेवताना आपल्याला दिसतोय. पार्थ देशमुख यांचा पुढचा चेंडू फ्लायटेड डिलिव्हरी टॅप केला होता. फिल्डरकडे हा चेंडू डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न, परंतु डायरेक्ट हिट लागलेला नाहीये. पीएन अकॅडमी खरंच मोठे लक्ष समोर ठेवते असं दिसतंय. 2 बॉल बाकी आहेत चॅलेंज ओव्हरची. 45 धावसंख्या, 45 धावसंख्या. पुढचा चेंडू वाईड येतोय, अवांतर अशी ही धाव. आणि चॅलेंज ओव्हरमध्ये अवांतर धाव म्हणजे खरंच एक पापच आपण म्हणू शकतो. आणि हा एक फिल्डर कमी होता, समोरच्या दिशेने गॅप मध्ये गेला होता. हा चेंडू चौकार आलाय. टोटल 3 चौकार मिळवण्यात यशस्वी झाले चॅलेंज ओव्हर मध्ये. पीएन अकॅडमीचे दोन्ही फलंदाज ते म्हणजे साहिल आणि रोहित, खरंच उत्तम फलंदाजी त्यांनी केली आहे. आणि सामन्याची तिसरी ओव्हर जी महत्वाची ओव्हर होती, जिथे धावा डबल होत होत्या, तिथे त्याला युटिलाइज करताना ते दिसत आहेत आपल्याला. या चेंडूला समोर फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. नो चेंडू होता हा. अजून एक अवांतर असा चेंडू समोरच्या दिशेने फटकावलेला होता. टोटल 59 रन्स, 59 धावा पीएन अकॅडमी संघाने जोडण्यात ते यशस्वी झालेत. हायेस्ट स्कोर आपला पहिल्या मॅचचा होता तो म्हणजे 59 आणि त्या धावसंख्येवरती ते पोहोचलेले आहेत. स्टेप आउट करून त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला होता, टॅप मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु बॉल कनेक्ट झालेला नाहीये. आणि ह्या बॉलवरती 59 59 धावसंख्या झालेली आहे 18 बॉल नंतर. खरंच खूप उत्तम स्कोर मिळवतात. मला हॅलो 59 धावा 3 षटकांनंतर. 18 बॉल 59 धावा पीएन अकॅडमी या संघाच्या. उत्तम असा स्कोर त्यांनी उभारलेला आहे. 3 ओव्हरमध्येच हायेस्ट स्कोर कडे ते कूच करतायत. पहिल्या सामन्यामध्ये 59, चौथ्या षटकाचा पहिला चेंडू टॅप मारलेला आहे आणि सरळ क्षेत्ररक्षणाला गाठलेला आहे. आणि अंपायरने निर्णय दिला तो म्हणजे रनआउट. आणि हा खरंच खूप मोठा धक्का साहिलच्या रूपाने आपण म्हणू शकतो पीएन अकॅडमीला लागला आहे. कारण धावसंख्या खरंच खूप वर जात होती. 3 ओव्हर नंतर 59 धावा जोडल्या होत्या त्यांनी. आणि साहिल राहणं खूप महत्वाचं होतं कारण तो वेळ त्यांनी घालवला होता विकेटवरती. पुढचा फलंदाज येतोय तो म्हणजे अक्षय नावडकर, एक तेज तर्रार बॅट्समन. हिटिंग कॅपेबिलिटी त्याची खरंच खूप छान आहे. नॉन स्ट्रायकर वरती सध्या तो आहे. दुसरा चेंडू घेऊन येतो आणि फास्ट टाकण्याचा प्रयत्न होता आणि गती होती या चेंडूला, परंतु लो फुल टॉस आपण त्याला कन्सिडर करू शकतो. पण युटिलायझेशन तेवढं उत्तम झालं नाहीये. आणि एक धाव येते. 2 बॉल 60 धावा पीएन अकॅडमी. पुढचा चेंडू उत्तम असा हा चेंडू, रॅपिड होता हा बॉल. अक्षय यांना तो कळला नाहीये. 3 बॉल नंतर धावसंख्या ती राहते ती म्हणजे 60. ह्या ओव्हरला कमीत कमी 2 ते 3 चौकार मारण्याचा त्यांनी प्रयत्न करावा, कारण सामन्यामध्ये काही होऊ शकतं. पुढचा चेंडू लोअर फुल टॉस आपण म्हणू शकतो, डायरेक्ट जातो तो क्षेत्ररक्षणाकडे आणि ही मिसफील्ड होते. गचाळ क्षेत्ररक्षण आपण म्हणू शकतो आणि जातोय तो म्हणजे चौकार बॉलवरती.
पुढचा चेंडू घेऊन येतोय आणि हा रॅपिड हा देखील चेंडू वाईड चेंडू. लाईन थोडीशी त्यांना सुधारायची. बॉलिंग खरंच उत्तम करतात बॉलर. अक्षय हा मागेला कव्हरच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू क्षेत्ररक्षणाला गाठतोय. डायरेक्ट जातोय तो हातामध्ये आणि त्यामुळे फक्त एक धाव मिळते या चेंडूवरती. लास्ट बॉल बाकी आहे. 66 धावा. चौथ्या ओव्हरचे 5 बॉल झालेले आहेत. पुढचा चेंडू आणि लाईन लेंथ मिस झाली. रॅपिड टाकण्याचा त्यांचा प्रयत्न होता. गती देण्याचा प्रयत्न होता या चेंडूवरती आणि त्या गती देण्याच्या प्रयत्नामध्ये हा चेंडू जातोय. दिशा भरकटली त्यांची आणि वाईड अवांतर धाव येते या चेंडूवरती. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 61. अतिशय उत्तम स्कोर आपण म्हणू शकतो. पुढचा चेंडू त्यांनी फ्लाईट दिलाय. तितकीशी गती नव्हती पहिल्या 5 चेंडूप्रमाणे. एक धाव ऍड होते आणि 69 धावा झालेल्या आहेत आणि PN अकॅडमी यांनी रॉयल स्ट्रायकर या संघासमोर ठेवलेलं आहे लक्ष्य म्हणजे 70 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे रॉयल स्ट्रायकर या संघासमोर PN अकॅडमी संघाने. बघूया काय करतायत रॉयल स्ट्रायकर्स. हा सामना जिंकण्यामध्ये यशस्वी होत आहेत. हॅलो हॅलो आय एम बॅक. चला या ठिकाणी दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो तो PN अकॅडमी विरुद्ध रॉयल स्ट्रायकर C13 विंडो यांची टीम आहे. अतिशय रोमांचक असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतो तो. बाबाजी देखील या संघामध्ये आणि बाबाजीची विकेटी म्हणजे टीम मध्ये एनर्जी आणते. रोहितने देखील चांगली फलंदाजी केली होती आणि तब्बल 3ऱ्या षटकामध्ये 34 धावा कुठल्यात. पार्थ देशमुख यांना संघाचे ओनर आहेत ते पार्थ देशमुख. PN अकॅडमी आणि पंच म्हणून आपल्याला लाभलेत ते अभिषेक साळवी टायगर. चला तुम्ही नका शिकू. नाही धार. पुढचा मॅचचा टॉस उडवलेला आहे आणि फॉन्टपिक्स संघाने टॉस जिंकून आपला निर्णय कळवायचा आहे लवकरात लवकर. आणि 4 बॉलर देखील आपले सांगायचे आहेत. कोणते 4 बॉलर असणार आहे. 3रं षटक आपलं चॅलेंजिंग ओव्हर असणार आहे. चॅलेंजर्स ट्रॉफी 2025 मधलं 3रं षटक असणार आहे ती चॅलेंजिंग ओव्हर. आणि कोण टाकणार आहे 3रं षटक. मंगेश कदम यांनी चांगली फलंदाजी केली होती आणि त्यांचा इंटरव्ह्यू होते की थोड्या वेळामध्ये. जरा निखिल पवार मंगेश छकुला मच्छलदा चांगली अशी गोलंदाजी केली होती मच्छर यांनी. आणि पहिला चेंडू नो टाकला होता मच्छरने. वाटलं बहुतेक मोठं षटक असणार परंतु चांगला कमबॅक केला. पहिला चेंडू सामना करतील विपुल आणि पहिला चेंडू अति चांगला टोलवलेला हा चौकार आहे आणि अपूर्व त्या ठिकाणी होता. आणि चांगला छोटा खेळाडू देखील आहे त्या गौरव देखील या संघामध्ये आहेत. बाबाजी काहीतरी कानमंत्र देत आहेत. लवकर सामन्याला वेळ नाही करायची. आपल्याला वेळेची मर्यादा आहे. 14 सामने तब्बल खेळवायचे आजच्या दिवसामध्ये. 17 आजच्या 17 दुसरा चेंडू
आणि नो आणि रोहित त्या ठिकाणी रोहितचा डायरेक्ट थ्रो आणि परंतु डॉट. विपुल बारवे नो बॉल आणि विनायक यादव दोन चांगले फलंदाज आहेत या संघाकडे आणि बॅटिंग लाईनअप तेवढी डीप नाहीये या संघाची. वन डाऊन पोझिशनला कोण येणार बहुतेक विपुललाच 3 ओव्हर खेळावे लागणार कारण की तिसरं षटक हे निर्णायक षटक ठरतं. तिसऱ्या षटकामध्ये जेवढा धावा कुटतील तेवढं यश प्राप्त होईल त्यांना. परी आणि बॅड लक व्हेरी बॅड लक. चांगला थ्रो होता परंतु विकेटच्या टप्प्यावरती लागून हा बाहेर डिक्लेअर झोन मध्ये गेला. 1 रन आत्ताची. विपुलची विकेट जर भेटली असती तर नक्कीच सामना बदलला असता आणि सुजलने चांगला थ्रो केला होता परंतु बॅड लक. बाबाजी पुढील चेंडू सामना करतील विपुल. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू आणि स्टेप आउट करून मारला होता चांगला थ्रो आणि बाबाजीने कलेक्ट नाही केला. कलेक्ट केला असता तर नक्कीच आणि पुन्हा एकदा दुसरी धाव चोरटी धाव नाही. हरीश सावंत हॅलो हरीश सावंत मोठं असं नाव आहे. सिक्सर किंग हा अवॉर्ड त्यांना भेटला होता आणि तेच लाल बूट आहेत. बहुतेक चापट मारायची होती परंतु विंडो शंभू यांनी दीपक ना शंभू आणि दीपक शेट्टी यांच्याकडून 500 रुपये आलेत विपुल बारवे यांच्यासाठी. 5 बॉल 5 चौकार मारले तर 200. पुढील चेंडू विनायक स्टेप आउट करून होता आणि चांगला थ्रो होता बाबाजीने कलेक्ट केला आणि परंतु पंचांनी हात फेटाळलेला. 1 बॉल बाकी. विनायक यादव आउट झाले तर हितेश मांढरे यांच्याकडून 500 रुपये देण्यात येतील. फॉन्टपिक्स त्यांचे महाराज गेलेत ना म्हणून ते निर्णय सांगत नाहीत. फॉन्टपिक्स 16, 17, 15 नंबर कुठले असेल ती सगळी गोळा करून घेऊन या बिल्डिंगची तुमची मॅच आता. त्वरित आपला निर्णय कळवायचा आहे. निलेश त्या ठिकाणी असतात आणि निलेश कुठल्या टीम मध्ये निलेश तुम्ही? श्री साई घातक असा संघ आहे श्री साई. सुशांत मांढरे पाणीचा संप आहे सुशांत मांढरे यांचा आणि डायरेक्ट त्यांनी हा चौका मारलाय. पहिल्या चेंडूवरती 16 धाव संख्या 16. 1 ओव्हर मोठा असं षटक आहे. 4 चौकार आले त्या षटकामध्ये. 3 चौकार आलेत आणि 3 सिंगल आणि 1 नोचा 1 नो. 16 धावा तब्बल. रजत कुठल्या टीम मध्ये? रजत हसतात कवळ्या हसू रजतच्या तोंडावरती चेहऱ्यावरती रजतचं स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळतंय. मोठ्या ग्राउंड मध्ये झालेला सामना सायराम विरुद्ध सह्याद्री बॉयजच्या शेवटच्या षटकामध्ये रजत यांनी सामन्याचं गणित बदललं होतं. अजिंक्य धुमाळ यांचे छोटे बंधू आणि चांगली अशी ठसत दिली होती त्यांनी सायराम या संघाला. परंतु थोड्या रन रेटमुळे सायराम क्वालिफाय झाला आणि थेट फायनल मध्ये धडक दिली होती त्यांनी. दुसरे षटक कोण टाकणार? अक्षय नावकर दुसरे षटक आणि सामना करतील विनायक यादव. ऑलराऊंडर खेळाडू अक्षय नावडकर. फॉन्टपिक्स परत तुम्हाला सांगायला लागतंय का? लवकर सांग इथं काय काम आहे कालवा आहे आणि 4 बॉलर सांग लवकर. पुढील चेंडू षटकार होता बहुतेक आणि आज सोडला बारक्या. चांगली फिल्डिंग केली. विनायक यादव वारंवार षटकार मारतात. त्यांना
सांगा कुणीतरी की चौकारांचा खेळ असणाऱ्या 1 मिनिट षटकारावरती आउट. दुसरा चेंडू पुन्हा एकदा मारला 2 रन. पुढील चेंडू वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक अक्षय नावडकर. आणि तिसऱ्या चेंडूवरती काय मिळतंय संघाला? 2 चेंडू झाले, 18 धावा. 2 चेंडू मध्ये 2 धाव अवघ्या कुठले आणि मावशी कुठल्या टीम मध्ये? देवा वाखंडा फॉरेवर, ओनली वाखंडा. आणि अपूर्वनी चांगला माल. बाबाजी तापलेत जड. विकेट भेटली असती. विपुलची विकेट फार महत्वाची आहे. तिसऱ्या ओव्हरपर्यंत जर हा खेळाडू खेळला तर नक्कीच सामन्याचं गणित आणि पारडं बदलणार आहे. अक्षय नावडकरांनी तिसऱ्या षटकासाठी वेट करतात दोन्ही फलंदाज. तिसरं षटक कोण टाकणार यांच्यामध्ये? अपूर्वला तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलंय रॉय ठाकर या संघाने. चौथा चेंडू षटकार आणि हा आउट. मोठी अशी विकेट आहे विपुल बारवे यांची. तब्बल 1 लाखाला हा घेतलेला खेळाडू आहे विपुल बारवे. विनायक यादव यांनी शिवनेरी टायटन्स फिल्डिंग साठी सज्ज राहायचंय आणि सर्व खेळाडूंना शूज कंपल्सरी असणार आहे, अन्यथा 5 रनांची पेनल्टी. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची. आणि ट्रॅक ब्लॅक ट्रॅक आणि शूज कंपल्सरी. ट्रॅक कुठली बी चालेल. लाल बिल घालती तर लाल बिल बाबा. 4500 चेन्नईची पिवळी घाला म्हणजे तुमचा निकाल आज फिक्स आहे. सुशांतची मॅच कुठली आहे? ह्याच्यानंतरच आहे का? बघ अरे ह्याच्यानंतर फॉन फिक्स आहे. त्याच्यानंतर सुशांतची. पाणी शर्टावरती पाणी छापलंय त्यांनी. फुल आहे वॉटर सप्लाय. फुल आहे. आणि हा पंचांचा निर्णय काय आहे? वाईड आणि वाईड +1. बघ फुल आहे. वाईट नाही, वाईट +1. संघाची धावसंख्या झाली ती 21. 1 विकेटवरती 21 धावा, 5 रन आलेत फक्त. चांगलं असे षटक अक्षय यांचं. चांगला चेंडू टाकलाय परंतु आउट. रोहित काय वेगाने पळत आलाय. रोहित चप्पल असे खेळाडू आहेत. रोहित चांगला वेगाने आलाय. तितक्याच वेगाने रनआउट देखील झालेत. हॅलो चला ओव्हर झाले. अक्षय ओव्हर झाले तुमची. अजून एखादी टाकायची असेल कंटिन्यू तर टाकू शकता. फक्त 5 धावा कुठल्या. चांगलं असं निर्णायक असं षटक अक्षय नावडकर यांचं. 5च धावा अवघ्या या षटकामध्ये. आणि पुढील षटक टाकण्यासाठी आमंत्रित केले अपूर्व यांना. चुटकी बॉलर आहेत अपूर्व. आणि विपुल बारवे काहीतरी कान मंत्र देतात त्या ठिकाणी विनायक यादव यांना. विनायक हे पहिल्याच षटकामध्ये आउट झाले असते परंतु वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक आमंत्रित केलंय ते अपूर्व यांना. चॅलेंजिंग ओव्हर असणार आहे. डबल धमाका. 2 मिनिटं थांबायचं. 2 मिनिटं थांबायचं. अपूर्वचं नाव सिलेक्ट नाही केलं का? बाबाजी यांनी हनुमानाला साकडं घातल्यात बहुतेक. आणि दुपारी 2 वाजता गेलेले हनुमान मंदिरात परंतु तो टिक्का अजून काय पोचलेला नाहीये त्यांनी. हनुमानाचं बहुतेक
21 21 ते तुम्ही कॅल्क्युलेट करा, ते आम्ही नाही सांगणार. सगळ्यात आम्ही सांगायचं, पण तुम्ही काय करायचं. चला, डबल धमाका होत असणार आहे. सामना करतील विनायक. पहिला चेंडू फ्लाईट डिलिव्हरी होत आणि हा वाईड. लेग साईडला 5 खेळाडू लावलेत आणि ऑफ साईडला रोहित कवसला. पुन्हा एकदा फ्लाईट डिलिव्हरी आणि हा स्वीप मारलेला आणि हा षटकार C3 मध्ये मारलेला हा षटकार. पुढील कोण येणार फलंदाज. अभिराज देखील नॉन स्ट्रायकर एंडवरती आहेत आणि हुप येत आहेत का तूप लावायला. हुप हुप सगळ्यांना लावणार का तूप. कोण येत आहे. कोण पडलंय. हुपला नाही आलाय. हुप मग तुम्हाला राखीव खेळाडू ठेवलं पाहिजे. तुम्हाला बॅटिंग नाही, बॉलिंग नाही. ओम निकम, ओम ब्रदर्स काय, निकम ब्रदर्स, अभिराज निकम यांचे बंधू आहेत. विकेटच्या बाहेर पडलाय आणि हा नो बॉल आहे. 2 धावा. हॅलो हॅलो हॅलो. विकेटच्या जर बाहेर पडला चेंडू तर नो बॉल असणार आहे. अपूर्व चांगला फिरवला होता चेंडू, परंतु हा संकेत भापकर यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि बाबाजी कुठली किपिंग केली आणि आउट. वाऱ्यापेक्षा वेगाने अक्षय. हॅलो 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 हॅलो. अक्षय अनपट त्वरित स्टेजशी संपर्क साधायचा आहे आपण. नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल आहे. हॅलो. हुप त्या ठिकाणी येतोय आणि हुप बहुतेक त्यांच्या लिस्टमधून शनिवार हा स्क्रिप्टेड असतो, परंतु आज ते स्ट्राईकवर आहेत. बड्डे हुप तुमचा बड्डे हनुमान जयंतीचं निमित्त औचित्य साधून त्यांचा वाढदिवस हा नवतन मित्रमंडळ करणार आहे आणि सर्वांना स्नेहभोजनाचं आमंत्रित केलंय. हुप आणि हुप आणि हा षटकार मारण्याचा प्रयत्न होता. गिरकी घेतली होती परंतु काही संपर्क झालेला नाहीये. 3 बॉल आणि 29 धावा झाल्यात आणि 3 चेंडू बाकी आहेत अपूर्व यांचे. आणि तिसरं षटक मी बोललो होतो, एका बॅट्समनला थांबायचं होतं, विनायक किंवा विपुल. पुन्हा एकदा नो बॉल आणि हा कॅच आउट होतोय का. नाही, नो बॉल होता. बघा आता बघ, एवढ्यातल्या एवढ्यात पण कॅच आउट झालाय. 1 रन पाहिजे. 2 धावा आहेत आत्ताच्या. नो बॉलची 1 आणि 1 पळाली. आत्ताच्या 4 धावा आहेत. 33 33 ऍड करून 29 होता आणि आत्ताच्या 4 धावा. 4 म्हणजे नो प्लस 1 2. डबल धमाका. 3 चेंडू बाकी आहेत आणि हा स्वीप मारला होता अक्षय नावडकर यांचा. राईट साईडने गेला आणि कळला नव्हता अक्षय नावडकर यांना. आणि आत्ताच्या 8 धावा आहेत. 8 41. 2 चेंडू बाकी आहेत. परत एकदा फ्लाईट डिलिव्हरी आणि बाहेर मारलाय. 41 झालाय. शेवटचा सामना, सॉरी शेवटचा बॉल. कुणाचं पोरगे रे. पुन्हा
पुन्हा एकदा फ्लायटेड डिलिव्हरी आणि परत एकदा वाईट आवाक्या बाहेरचा चेंडू. गौरव त्या ठिकाणी नाराज होताना पाहायला मिळतात. अपूर्व आणि परत एकदा फ्लायटेड डिलिव्हरी आणि डिक्लेअर झोन मध्ये एक धाव आणि ओव्हर. 45 झालाय. 45 झालाय. एक ओव्हर आणि 25 धावा पाहिजेत. 6 चेंडूवरती 6 चौकार जरी मारले तरी 24 धावा. खूप यांना अरे जबरदस्त. कोण आहे अमिश? 2 मिनिटं थांबायचं. 2 मिनिटं अमिश. 2 मिनिटं मॅच थांबायची. हा आत्ताची 1 मिनिट डिक्लेअर मध्ये थांब जरा. यांचा स्कोरर थांब 2 मिनिटं थांब बोलतोय तो. दोन मिनिटं थांबायचं आहे. पुढची मॅच झालं की नंतरला सुशांतचीच मॅच आहे. सुशांत आपले कॅप्टन घेऊन यायचे. समीर पाटकर कुठे असतील त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. आणि लालबागचा कुठला राजगडचा राजा महाराज आलेत. महाराजांनी 1 लाखाला थेट थर्ड लावलेला होता, परंतु महाराजांच्या पाया पडून घ्या तुम्ही. महाराज वेळातला वेळ काढून. हे हुपचा बड्डे काय बोलायचं नाही. हनुमान जयंती आज. गाणी लावायचे. स्कोरर 46 झालाय आणि आपला पेपर उडालेला आहे. जरा लक्ष द्यायचं आहे. चला चालू करायचं सामना. अमितचा चेंडू कळला नव्हता हुप यांना, परंतु नाही पहिला बॉल आहे डिक्लेअर झोन मध्ये आणि वेगाने टाकला होता हा चेंडू. आणि पुन्हा एकदा बाबाजीला कळला नाहीये. बाबाजी आवाक्या बाहेरचा चेंडू. आमिषला काहीतरी कानमंत्र देण्याची गरज आहे, कारण की लाईन थोडी भरकटलेली दिसत आहेत. 5 बॉल आणि 22 धावांची गरज आहे. बाबाजी काहीतरी कानमंत्र. हुपची बॅट येईपर्यंत बॉल येतोय लगेच. हुप हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. डॉट आणि हुपला कळत नाही. हुपने काहीतरी ठसन दिलेली आहे आणि पुढच्या मॅचला तुम्हाला बघतो असं सांगितलेलं आहे, परंतु हुपला कळलाच नव्हता. हा चेंडू तितका वेगाने टाकला होता. चांगले असे गोलंदाज आहेत आमिष. खपचितलेत. C22 संघामध्ये खेळतात. सुशील मांढरे यांचं देखील सहर्ष स्वागत करत आहोत. आणि पवन मांढरे या स्ट्रायकर सांगितलं आणि संकेत भापकर यांनी चंदनाचा टीका लावलाय. आणि हा रोहित हाताने पायाने सगळ्यांनी आडवा तुम्ही. आणि 2-2 धावा पळतात. पांडा PN अकॅडमी पांडा त्या ठिकाणी येत आहेत आणि 1 धाव. आणि काय चाललंय. नो बॉल आहे. नो आणि वाईट संघच. 50 झालाय. पुन्हा एकदा नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल आणि वाईट बॉल आहे. बॉल आहे. बाबाजीने कानमंत्र दिला आणि परीने त्या ठिकाणी अडवलेला चेंडू होता. कार्पेट शॉट मारला होता आणि शेवटचा एक चेंडू सामना करतील पवन मांढरे. फ्लाईट डिलिव्हरी होता आणि चांगला थ्रो, परंतु बाबाजी त्या ठिकाणी येतात आणि फास्टेस्ट कीपिंग या सह्याद्रीनगरमध्ये जो कीपर आहे, फास्टेस्ट कीपर तो सागर पुजारी नंतर बहुतेक बाबाजीचा असावा. पण चला पुढच्या सामना कोण असेल त्यांनी लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. शिवनेरी बॉयज विकी पिंपळे या संघामध्ये वैभव भोले संघाचे सर्वार वैभव भोले
त्या ठिकाणी एवढीच आहेत काय